हॅलो एव्हरीवन. दिवसाची सुरुवात झाली शिवायचे खेळणे सॉर्ट आउट करण्यापासून. शिवायची खेळणी एवढी की ती पूर्ण घरभर पसरली होती. त्यामुळे ती खेळणे आवरून झाल्यानंतर अंघोळ केली, फ्रेश झाले आणि रूम सेट करून घेतला. बेडशीट वगैरे लावून झाल्यानंतर देवपूजा करायला घेतली. देवाची पूजा केल्यानंतर देवघर छान स्वच्छ केलं, जणू देवघर बोलायला करत होतं. 8 दिवसांची छान मलई जमा झाली होती. म्हटलं चला आज तूप करून घेऊ, म्हणून मलईला छान फेटून घेतलं आणि कढईत तूप करायला घेतलं. इकडे तूप करतच होते, मग दुसरीकडे स्वयंपाकाला लागले. आज नाश्ता स्किप करून डायरेक्टली स्वयंपाकाला लागले. तूप वगैरे झाल्यानंतर आई त्यांना वाढून दिलं, माझी रेग्युलर कामं केली आणि जेवायला घेतलं. आज जेवणाला कूट घालून कांद्याची पातीचा ठेचा, खिचडी, भेंडीची भाजी आणि पोळी केली होती. स्वयंपाक झाल्यानंतर गॅस आवरायला घेतला. स्वयंपाक करत असताना गॅसवर किती घाण होते आणि स्वच्छ करून झाल्यावर किती भारी वाटतं ना, की आपलं किचन काय सुंदर ठेवतो आपण. एवढं माझी सगळी कामं होईपर्यंत शिवाई स्कूलहून आला होता. मग थोडा वेळ दुपारी झोप झाल्यानंतर मग सायंकाळी आमची गर्ल्स गँग आम्ही सगळे निघालो थोड्याशा खरेदीसाठी. खरेदी केल्यानंतर आम्ही दाल पकवान खाल्लं आणि घरी आल्यावर मग सगळ्यांसाठी मिल्कशेक बनवलं. दॅट्स फॉर द डे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.